नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग 219 आणि 220. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, माझ्यावर विश्वास ठेवा. मला फक्त मी आहे यावरच लक्ष देण्याची गुरु आज्ञा झाली. म्हणजे श्री निसर्गदत्त महाराजांना श्री सिद्धेश्वर महाराज म्हणाले, माझ्यावर विश्वास ठेवा. आणि निसर्गदत्त महाराज म्हणतात, मला फक्त मी आहे यावरच लक्ष देण्याची गुरु आज्ञा झाली. इतक्याने काय होणार? असे कधी झाले का? अशी शंका कुशंका न काढता मी व इतर गोष्टीकडे म्हणजे जे मी नाही तिकडे अलक्ष करणे चालू केले. वेदांत किंवा आध्यात्मिक ग्रंथांचे वाचन, प्राणायाम, ध्यानधारणा इत्यादी तशा या कामाकरता मी कधीच काहीही प्रयत्न केला नाही. म्हणजे जाणीवपूर्वक प्रयत्न केला नाही. माझं मात्र एकच, काहीही घडले तरी ते मला घडलेले नाही. काहीही घडले तरी ते मला घडलेले नाही. म्हणून मी त्याकडे लक्ष आणि इतर सर्वाकडे अलक्ष असे करू लागलो व सर्व लक्ष मात्र मी आहे म्हणजे अगोदरपासून असणाऱ्या असणेपणाकडेच लावले. मग हळूहळू याचे महत्त्व मला पटू लागले. एखाद्या गोष्टीचे जर महत्त्व आपल्याला मनापासून पटले आणि आपण ते काम फारच जोमाने, उत्साहाने, कळकळीने करू लागतो. वरवर पाहता गावंढळ वाटावे इतके हे साधे आहे, पण या साधे वाटणाऱ्या गोष्टींनीच आपले काम मात्र चोख बजावले. अंतर्यामातल्या खोल गाभाऱ्यातील शांती काय असते ती मला कळायला लागली व ही शांती म्हणजेच मी असा बोध झाला. म्हणजे हा मी आणि ही माझी शांती असे तेथे द्वैत राहिले नाही. ज्ञानीच ज्ञान झाला हे इतक्या प्रकर्षाने जाणून घ्या की या व्यतिरिक्त दुसरी कोणतीच वास्तवता किंवा वस्तुस्थिती असूच शकत नाही असे तुम्हाला वाटले पाहिजे. नव्हे तशीच खात्री पटली पाहिजे. अशा प्रकारे मिथ्या हे मिथ्या आहे, मिथ्याच आहे हे जाणून पारखून घ्या. मग सत्य नव्याने कळायचे राहणार नाही. तांदुळातील खडे वेचून वेचून काढले तर पुन्हा तांदुळांना नव्याने स्वच्छ करावे लागत नाहीत. तसे हे समजा. हे एकदा स्पष्ट झाले की बाह्य गुरु, आतला गुरु, बाह्य स्व, आतला स्व, साधना कोण करतो इत्यादी शब्दांना मग काही अर्थ राहत नाही. भाषेच्या साच्यात शब्द कोंबून कोंबून आता त्यात अजिबात जागा नाही आणि आपण इतके अंध आहोत की जे भाषेच्या साच्यात आणता येत नाही त्याचेही आपण सरळ सरळ सत्यत्व नाकारतो हे आपल्या लक्षात येत नाही. म्हणूनच श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, वस्तू म्हणजे तिचे शब्दात केलेले वर्णन नव्हे. साधन काळात ग्रंथाचा उपयोग होतो मान्य, पण केवळ शिडीवरच उभे राहाल तर छपरावर चढण्याकरता पायाखालची शिडी ही सोडली नाही तर इतके वाचून सवरून वेडेपणास अंगाशी येईल. त्याची उपयुक्तता ज्यांनी जाणली तेच खरे. ग्रंथ वाचण्या अगोदर हे लक्षात घ्या की तुमचे अस्तित्व, तुमचे अगोदरपणाने असणारे शुद्ध असणे पण कोणीही नाकारू शकत नाही. तुम्ही पण नाही आणि कोणी सिद्ध पण करू शकत नाही, कारण ते स्वयंसिद्धच आहे.
आपण आहो या आपल्या असण्यामुळे ते फारच बळकट झाले आहे. त्याबद्दल तुम्ही कुणाचेच देणे किंवा घेणे लागत नाही. तुमचेच काय, किडामुंगीपासून सर्वांचेच असणे म्हणून जे असणे आहे ते सदैव कालातीतच आहे. शुद्ध जाणीव स्वरूप आहात. श्री महाराज जे म्हणतात, मी स्वतःला जसे समजतो तसे आहात ही कल्पना सोडा. मग माझ्यात आणि तुमच्यात काहीच अंतर राहणार नाही. ते अंतर ओलांडण्याची पण जरुरी नाही, कारण तसे अंतर नाहीच. मग मी अंतर काय ओलांडणार? फक्त अंतर निर्माण करू नका इतकेच. तुमची स्वतःबद्दल जी चुकीची कल्पना आहे तीच दुःखाचे मूळ आहे. तीच स्वस्वरूपास प्रतिबंध करते. ते सर्व टाका, कारण तुम्ही स्वतःला सध्या जे काही समजता ते तुम्ही मुळीच नाही. तुम्ही तुमच्या बालिशपणापासून बाहेर पडा. क्लेश सहन करण्यापेक्षा स्वतःत बदल करा. ते अतिशय सोपे आहे. तेच करा. भाग 220. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, जोपर्यंत आम्ही कल्पना करतो की आम्ही अलग व्यक्ती आहोत, एकमेकापासून अगदी वेगळे आहोत, तोपर्यंत आम्ही मूलतः निर्वैयक्तिक असलेले आपले वास्तव सत्य आकलन करू शकणार नाही. प्रथम आम्ही स्वतःला आपण अगोदरपणाने असणारे असणे पण आहोत हे खात्रीने जाणून किंवा याकडे सर्व लक्ष ठेवून आपले हे असे आकाररहित, कालरहित असे निरीक्षण केंद्र आपणच आहोत हे ओळखले पाहिजे. मग लक्षात येईल की आपला व्यक्तिभाव हा स्थळ, काळ, वस्तू या संबंधित आपला जो भ्रम झाला आहे त्यामुळेच आला आहे. यामुळे आपण आपले व्यक्तित्व देहाशी म्हणजे स्थळ, काळ, वस्तू यांच्या तादात्म्यानेच ठरवतो आणि म्हणूनच स्मृतींना, आठवणींना, काल्पनिकतेला, सुरक्षितेच्या भावनाला अतिशय महत्त्व प्राप्त झाले आहे व सर्व तऱ्हेच्या मर्यादा त्यामुळे आलेल्या आहेत. वास्तविक स्थळ, काळ हे आपल्या असण्यामुळेच आहेत, म्हणजे आपल्यातच आहे. आपण स्थळ काळामुळे नाही, म्हणजे आपल्याच प्रकाशामुळे स्थळ काळ हे प्रकाशित झालेले आहेत. स्थळ, काळ, अवकाश हे एखाद्या अगोदरपणाने असणाऱ्या कागदावर लिहिलेल्या शब्दाप्रमाणे आहेत. इथे फक्त अगोदरपणाने असणारा कागद खरा असतो. शब्दे, चित्रे, देखावे काही पण असू शकतात, पण मूळ कागदावर काही त्याचा परिणाम होत नाही. जेव्हा कागद कोरा असतो तेव्हा जो कोरेपणा दिसतो त्या दिसणाऱ्या कोरेपणाच्या अगोदर आधार म्हणून कागद, अगोदरचा कागद सदैव हजरच असतो. चित्र, शब्द काही असले तरी कोरेपणा असला काय तो सिद्ध करतात. मूळच्या अगोदरपणाने असणाऱ्या कागदावरच त्याचा काहीही परिणाम होत नाही. श्री निसर्गदत्त महाराज विचारतात, कोणाचा जन्म प्रथम झाला, तुमचा की जगाचा? जोपर्यंत तुम्ही पहिले स्थान जगाला देता तोपर्यंत तुम्ही त्याच्याकडून छळले जाणार, त्याच्याकडून जखडले जाणारच. एकदा तुम्ही निशंकपणे जाणले की जग हे केवळ तुमच्या अगोदरच्या असणाऱ्या असणेपणामुळेच आहेत, आपल्याच प्रकाशाने प्रकाशित होणारे असे परावलंबित आहे, स्वतंत्र वेगळे असे नाहीच, म्हणजे जग तुम्हीच प्रकाशित करता म्हणून ते तुम्हीच आहात. तुमचा देह जगात आणि जगाचा राहतो, पण त्यामुळे तुम्ही फसत नाही. सर्व धर्मग्रंथ म्हणतात जग निर्माण होण्यापूर्वी जगाचा निर्माता होता. पण जेव्हा आपण असे म्हणतो जगाचा निर्माता आहे, असे म्हणणे तुमच्याच अगोदरपणाच्या असणेपणामुळे शक्य होते आहे ना. निर्माता म्हणून कोणी आहे हे कोण म्हणतं? जो निर्मात्यापूर्वी आहे तोच म्हणतो ना.
तेच तुमचे स्वरूप. जगनिर्मात्यासह सर्व जगाचा तुम्हीच उगम आहात. आपल्या सर्वांनाच वाटते मूल जगात जन्मले. जग मुलात जन्मले नाही. जग जुने आहे आणि मूल नवे आहे, पण तसे नाही. मूल तुम्ही कल्पलेल्या जगात जन्माला येते. मूल तुम्ही कल्पनेल्या जगात जन्माला येते. जन्मणे म्हणजे तुम्ही केंद्र होता व आपल्याभोवती जग निर्माण करता. प्रत्येक जण स्वतःसाठी जग निर्माण करतो आणि त्यात मुलाबाळाचा जन्म झाला असे म्हणतो. अशा प्रकारे अज्ञानाने बंदिस्त होऊन तो राहतो. आपल्या या तुरुंगाला नाकारणे एवढेच आपल्याला काम करायचे आहे. जे विचाराच्या पलीकडे आहे. विचार फक्त कल्पना करू शकतो. म्हणून विचार कशाचीही खात्री करण्यास सांगू नका. रोखठोक अनुभव घ्या. विचारावर भरोसा ठेवू नका.